नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा ॲपच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपले सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी युडी सर आपल्या सर्वांना आज भेटतोय. स्टेट बँक ऑफ इंडियाची जाहिरात घेऊन आलोय. 13,000 प्लस क्लर्कच्या व्हॅकन्सी याच्यामध्ये आहेत. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांची आवडती अशी क्लर्क अशी पोस्ट आहे. त्याची ही एकदम नवीन अशी जाहिरात आलेली आहे. तर आपण पाहू ती नेमकं काय काय प्रोव्हिजन्स आहेत, त्याच्यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं, आपल्या महाराष्ट्र स्टेटसाठी नेमक्या किती पोस्ट आहेत, सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये पाहायच्या आहेत. ओके. येस. तर एसबीआय ही एकदम रेप्युटेड समजली जाणारी आणि ऍक्च्युअल मध्ये असलेली ही बँक आहे. ओके. त्याच्यामुळे एसबीआयचा क्लर्क हा एकदम असा राजा माणूस असतो आणि त्याच गोष्टीमुळे इथे भरपूर असे विद्यार्थी आपल्याला याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवताना दिसतात. ओके. तर तुम्हाला इथे त्यांनी सांगितले हे ऍडव्हर्टाइज नंबर आहे त्यांचा. हे आता 24-25 मध्ये आलेली आहे म्हणून. ज्युनियर असोसिएट्स असं नाव आहे पोस्ट. ओके. क्लर्कची जाहिरात आहे, पण नाव त्यांनी ज्युनियर असोसिएट्स असं दिलेलं आहे. ओके. येस. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन हे सुरू होईल 17 तारीख डिसेंबरची ते जानेवारीची 7 तारीख. ओके. तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 17 डिसेंबर पासून ते 7 जानेवारी पर्यंतचा वेळ त्यांनी दिलेला आहे. ओके. आता याच्यामध्ये बघा त्यांनी इलिजिबिलिटी इथं थोडक्यामध्ये सांगितली आहे की इंडियन सिटीजन्स पाहिजे म्हणते. राईट. येस. ओके. फॉर अपॉइंटमेंट ॲज ज्युनियर असिस्टंट हे पोस्टचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचं. ज्युनियर असिस्टंट म्हणून पोस्ट आहे. हे कशी आहे बघा, क्लरिकल कॅडर इन स्टेट बँक ऑफ इंडिया. येस, क्लरिकल पोस्ट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. ओके. तर कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर वॅकन्सीज इन वन स्टेट और युटी ओनली. आता तुम्ही महाराष्ट्राचे आहेत तर महाराष्ट्रातून अप्लाय करा, किंवा तुम्हाला समजा की अदर स्टेटमध्ये किंवा कुणाला दिल्लीमध्ये जायचं काम करायला, तर त्यांनी सर्वांनी काय करायचं, कोणत्याही एक स्टेट किंवा युनियन टेरिटरी मधूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ओके. कॅन्डिडेट कॅन अपेअर फॉर द टेस्ट ओनली वन्स अंडर रिक्रुटमेंट. येस. तुम्ही प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये फॉर्म नाही भरू शकत. ओके. तुम्हाला प्रत्येक एक इंडिव्हिज्युअलला एकदाच परीक्षा देता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. येस. आणि बघा आणखी गोष्ट काय सांगितलं त्यांनी, की जर तुम्ही एखाद्या स्टेट आणि युटी मध्ये अप्लाय करत असाल, तर तुम्ही तिथली जी लँग्वेज आहे ती रीड करू शकत असाल असं कन्सिडर केलं जाईल. लिहू शकाल, बोलू शकाल आणि समजू शकाल. ओके. तर एखाद्या साऊथ इंडियन स्टेट मध्ये जर गेलं तुम्ही, केरला वगैरे, तर तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता आली पाहिजे असं त्यांनी मॅन्डेटरी सांगितलेलं आहे. ओके. येस. टेस्ट फॉर नॉलेज ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज विल बी कंडक्टेड. येस. आता तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरलाय, तर तुम्हाला मराठी लँग्वेजची पण टेस्ट द्यायला लागेल. ओके. साऊथ इंडियामध्ये बघा मग ते कोणचे कोणचे लँग्वेज असतात, त्या त्या मल्याळम वगैरे 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 जे कोणत्या लँग्वेज असतात, कन्नडा, त्या सर्व लँग्वेजचे तुम्हाला एक्झाम होईल जर तुम्ही त्या स्टेटमध्ये फॉर्म भरला तर. ओके. मेन एक्झामिनेशन बट बिफोर जॉईनिंग द बँक. ओके. हां. येस. इट विल कंडक्टेड आफ्टर क्वालिफाईंग द ऑनलाईन. जर तुम्ही यांची पहिली एक्झाम पास झालात, तर त्यानंतर ते तुम्हाला तिथल्या लोकल लँग्वेजचं एक्झाम घेतील असं सांगितलेलं आहे. ओके. आणि ज्यांना कोणाला मग ते जमणार नाही तिथली लोकल लँग्वेज बोलायला, त्यांना ऑफर लेटर दिलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातच फॉर्म भरा, किंवा एखाद्याला हिंदीवर वगैरे कमांड असेल तर तो नॉर्थ ईस्टर्न सॉरी जो उत्तरेकडील आपले जे राज्य आहेत, मध्य प्रदेश आहे किंवा उत्तर प्रदेश आहे, जिथे की प्रॉपरली हिंदी बोलली जाते, अशा राज्यात बिहारमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता अदर दॅन महाराष्ट्र, जर तुम्हाला हिंदी चांगली येत असेल तर. आणि तुम्हाला फक्त मराठीच येत असेल तर तुम्ही नक्कीच महाराष्ट्रातूनच फॉर्म भरा. वॅकन्सी किती आहेत ते तुम्हाला लगेच सांगतो मी. ओके. तर तुम्हाला नेमकं इथे त्यांनी दिले की कॅन्डिडेट्स हू प्रोड्यूस 10वी आणि 12वीची मार्कशीट सर्टिफिकेट
evidence having studied the specific opted local language will not be required to undergo language test. येस, तुमच्या जर 10वी आणि 12वीच्या मार्क मेमोवरती जर लोकल लँग्वेज तिथे जर तुम्ही पास केलेली असेल, लाईक आता आपण स्टेट बोर्डातून पास झालेलो असतो, आपल्याला मराठी लँग्वेज मधूनच पास झालेलो आहे आपण, तर त्याच्यामुळे आपल्याला मराठीची टेस्ट द्यायला लागणार नाही. किंवा जे कोणी म्हणजे लोकल लँग्वेज ज्यांचं कोणचं 10वी-12वी मध्ये झालेलं आहे सब्जेक्ट, ओके, तर ते विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. ओके, देर इज नो प्रोव्हिजन टू एंटर सर्कल ट्रान्सफर, इंटरस्टेट ट्रान्सफर. ओके, तुम्हाला जो स्टेट भेटलाय तोच तुमचा कायम राहणार आहे. तुम्हाला ट्रान्सफरचं कोणतेच प्रोव्हिजन इथे नाहीत. ओके, आता तुम्ही जर असं म्हणाल की सर मी केरलामध्ये जास्त जागा आहेत तर केरलातून फॉर्म भरतो आणि मग मी तिथून जॉईन होतो आणि मग नंतर मी महाराष्ट्रात मी बदली बदली करून घेतो, तर असं चालणार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता एक्झाम कधी सांगितले त्यांनी बघा. सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला फॉर्म भरायची जानेवारी मध्ये लागलीच, फेब्रुवारीमध्ये 2025च्या फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. ओके, आणि ही झाली प्री एक्झाम. आणि मेन एक्झाम, मेन्सची जी एक्झाम होणार आहे ती मार्च एप्रिल मध्ये होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की 2 परीक्षा होणार आहेत. एक प्री होईल तुमची फेब्रुवारीमध्ये आणि मेन्स एक्झाम होईल मार्च किंवा एप्रिल 2025 मध्ये. म्हणजे एक एक महिन्याचा गॅप तुम्हाला भेटणार आहे अभ्यासासाठी. ओके, आणि तुम्हाला हे सर्व चेक करण्यासाठी त्यांनी बँकची वेबसाईट दिलेली आहे. तर या वेबसाईट वरती तुम्ही जायचं आहे. ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप्स वरती पण मिळेल. ओके, आपले आजच आपले टेलिग्रामचे 1 लाख मेंबर सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आहेत. त्यामुळे स्पर्धा टीम कडून तुम्हाला सर्वांचे आभार. जे कोणी आपल्याशी जुडले गेले आहेत त्यांचे सर्वांचे आभार. ओके, येस. आपण काय करतो, स्पर्धा वेबच्या माध्यमातून दररोज एक टेस्ट, आपण फ्री टेस्ट आपण टाकत असतो वेबसाईटवरती. spardhaveb.com असे सर्च करायचे, तेव्हा तुम्हाला मग सर्व प्रकारच्या फ्री टेस्ट तुम्हाला देता येईल. कंबाईन, पोलीस भरती, सरळ सेवा, राज्यसेवा, सगळ्या UPSC सगळ्या लेवलच्या तिथे टेस्ट अपलोड केलेल्या आहेत. ओके, यस. आता बघा, तुम्हाला इथे त्यांनी वेकन्सी दिलेली आहे. आपली जी वेटिंग होती की वेकन्सी काय काय आहेत सर, आपल्या महाराष्ट्रात किती आहेत, अदर हिंदी स्पीकिंग स्टेट्स मध्ये किती आहेत, सगळं बघू आपण. हे बघा, महाराष्ट्र इथे मी तुमच्या स्क्रीनवरती हायलाइट करून दाखवतो. ओके, हा महाराष्ट्र. तर इथली लोकल लँग्वेज काय आहे? मराठी. येस. तर तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्क मेमोवरती किंवा 12वीच्या मार्क मेमोवरती मराठी असणं जर असेल तर तुम्हाला तिथली लोकल लँग्वेजची एक्झाम द्यायची काहीच गरज पडणार नाही. हे बघा, SC ST OBC EWS जनरल आणि टोटल. बघा आता SC साठी 115, ओके, ST साठी 104, AWS साठी 313, सॉरी OBC साठी 313 आणि EWS साठी 115. ओके, SC साठी 115 आहेत. SC ST साठी 104, OBC साठी 313, ओके, EWS साठी 115. ह्या 516 ज्या आहेत ते अनरिझर्व आहेत आणि टोटल 1163 जागा आहेत. ओके, भरपूर अशी व्हॅकन्सी आहे, चांगली प्रकारची आहे. आणि ज्यांचं हे आहे बघा, आता हँडिकॅप वगैरे आहे त्यांच्यासाठी या पुढच्या जागा आहेत, त्यांनी त्या बघून घ्यायच्यात स्वतः. ओके, तर हा रो मी हायलाइट केला आहे. ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो, तिथं व्यवस्थित तुम्ही बघून घ्या की ऑदर जे हिंदी स्पीकिंग स्टेट्स आहेत. ओके, बघा आता हिंदी इथे पण आहे बघा, हिमाचल प्रदेश इथे पण बघा 170 जागा आहेत. आणखी कुठे आहे हिंदी, इथे पण आहे हरियाणामध्ये हिंदी किंवा पंजाबी, तिथे 300 जागा आहेत. ज्यांना हिंदी सब्जेक्ट होता ज्यांच्या मार्क लिस्ट मध्ये, त्यांचा सुद्धा तुम्हाला इथं फायदा होईल किंवा तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता. चंदीगड मध्ये पण हिंदी आहे बघा. ज्या विद्यार्थ्यांचं हिंदी थ्रू पास झालेले आहेत आपल्या 10वी-12वी मार्कशीटला, त्यांचं इथे ऍप्लिकेबल होऊन जाईल. बघा इथे बघा, मध्य प्रदेशमध्ये बघा जागा किती आहेत, तर 1300 जागा आहेत मध्य प्रदेशमध्ये. ओके,
छत्तीसगड मध्ये पण हिंदीच ऍप्लिकेबल आहे, इथे 483 जागा आहेत. येस. तर तुम्ही या सेवांचा फायदा घेऊ शकता. साऊथ इंडियात तुम्ही जाता येणार नाही तुम्हाला, पण तुम्ही नक्कीच नॉर्थ इंडियामध्ये हिंदी, तुमचं जर 10वी मध्ये जर तुमचं हिंदी सब्जेक्ट असेल तर तुम्ही जाऊ शकता. येस. हे बघा, उत्तर प्रदेशमध्ये 1800 म्हणजे 1900 जागा आहे जवळपास. येस, तिथं पण तुम्ही फॉर्म भरू शकता. जिथं पण कुठं तुमची इच्छा असेल तुम्हाला एक्सप्लोअर करायची, लाईक हा बघा आता दिल्ली, सर्वांची काही लोकांची आवडती दिल्ली असते, तर त्यांना दिल्ली इथे हिंदी लँग्वेजची त्यांचं जर 10वी 12वी मार्कशीट मध्ये असेल तर त्यांना डायरेक्ट हा दिल्लीचा फॉर्म भरता येईल. ओके. येस. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आता पुढे मी सांगणार आहे तो म्हणजे सिलेबस असेल. ओके. की नेमकं एक्झामला काय विचारलं जाईल वगैरे वगैरे गोष्टी. सॉरी. Candidate has to opt one language at a time of application for local language test. येस. तुम्हाला लोकल लँग्वेजची जी टेस्ट आहे ती फॉर्म भरायच्या वेळी तुम्हाला सांगायची आहे. येस. इम्पॉर्टंट नोट म्हणून त्यांनी इथे दिलेलं आहे, बघू आपण नेमकं काय दिले ते. वॅकन्सीज रिझर्व्ड फॉर ओबीसी कॅटेगरी आर अवेलेबल टू ओबीसी कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू नॉन क्रिमिलियर. येस. ओबीसी मध्ये ज्यांच्याजवळ नॉन क्रिमिलेअर हे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे त्यांनाच ते ओबीसीचं आरक्षण याचा लाभ घेता येणार आहे. ओके. ओबीसी कॅटेगरी बट कमिंग इन क्रीमी लेअर आर नॉट एंटर्ड. येस. जे क्रीमी लेअर मध्ये येतात, ज्यांच्याकडे पैसा आहे, धनाढ्य आहेत, ते ओबीसी या आरक्षणाचा फायदा घेऊ शकणार नाही. येस. त्याच्यामुळं जे कोणी आपले विद्यार्थी मित्र आहेत जे ओबीसी मध्ये आहेत, त्यांनी एक व्हॅलिड नॉन क्रिमिलियर काढून घ्यायचा आहे. त्याशिवाय तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षेचा लाभ घेऊ शकत नाही ओबीसी मधून. ओके. येस. नॉन क्रिमिलियर हे महत्वाचं आहे. आणि ते पण 2024 4. ओके. येस. चौथ्या महिन्यापर्यंतच जे या महिन्यापासून ते डेट ऑफ अपॉइंटमेंट यापर्यंतच ऍप्लिकेबल पाहिजे. ओके. राईट. चौथ्या महिन्यापासून 2024च्या म्हणजे तुम्ही 2024. ओके. मध्ये तुम्ही नॉन क्रिमिलियर काढून घेतला आता पण, तरी पण ते व्हॅलिड राहील. ओके. राईट. येस. बाकी गोष्टी तुम्ही इथे बघून घ्या. ज्या गोष्टी समजणार नाहीत त्या डायरेक्ट मला तुम्ही मेसेज किंवा कॉलवर विचारू शकता. मी तुम्हाला इथे माझा संपर्क क्रमांक देतो. ओके. तर तुम्ही टेलिग्राम वरती जाऊन स्पर्धा वेब 01 असं सर्च करायचंय. UD सर म्हणून येईल, @ टाकायचं अगोदर, आणि स्पर्धा वेब 01 असं टाकलात ना तर तुम्हाला माझा डायरेक्ट तुम्हाला मला डायरेक्ट मेसेज करता येईल. ओके. इथे मी तुम्हाला हे करून देतो, त्याचं हायलाइट रेड मध्ये हायलाइट करून देतो की हे तुम्ही जर सर्च केलं, तुम्हाला कुठलीही शंका असेल तर तुम्ही इथे मला विचारू शकता. ओके. @स्पर्धावेब 01 असं तुम्ही सर्च करायचंय. UD सर असं येईल नाव, मग तिथे तुम्ही मला मेसेज करायचा आहे. ओके. येस. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. जर कोणाला आणखी काही समस्या असतील कधीही तर हे सेव्ह करून घ्या. ओके. येस. तर आणखी गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ओके. तर ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करतो. तुम्ही नक्कीच हे बाकी गोष्टी वाचून घ्यायचंय, जे कोणतं समजलं नाही ते. बाकी आता महत्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे शेअर करतो की इलिजिबिलिटी नेमकी काय काय असणार आहे, हे एकदम महत्वाची गोष्ट इथे आपण डिस्कस करणार आहोत. ओके. येस. तर SC ST साठी त्यांनी बघा एज रिलॅक्सेशन दिले आणि कमीत कमी वयोमर्यादा सांगितली 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष. येस. मग सर, 28 वर्ष तर माझं नाही आहे, माझं तर 29 आहे. मग मी ही परीक्षेचा फॉर्म भरू शकतो का? बेटा, तू जर SC कॅन्डिडेट असशील किंवा ST कॅन्डिडेट असशील तर तू 28 + 5 म्हणजेच हे बघा 33 वर्षापर्यंत तू SC ST कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात. ओके. येस. हा चार्ट तुम्ही बघून घ्यायचा आहे. जे कोणी ओबीसी असतील
ते भरू शकतात. वयाच्या 31 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात. जे कोणी हँडिकॅप आहेत, SC ST मधून हँडिकॅप आहेत, त्यांना वेगवेगळे एज रिलॅक्सेशन आहे, ते तुम्ही स्क्रीनवरती पाहून घ्या. ओके. येस. नेक्स्ट बघू आपण. झालं, छोटी जाहिरात आहे एकदम. आणि पूर्ण माहिती आपण वाचू शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे की छोट्यातली छोटी गोष्ट पण आपल्याला सुटणार नाही. अर्धवट ज्ञान काही कामाचं नसतं. ओके. आता हे सगळं हँडिकॅप लोकांसाठी आहे. येस. तर आपल्याला बघायचं की आपली एक्झाम सेंटर कुठे असतील काय नाही, हे पण गोष्टी याच्यामध्ये असायला पाहिजेत. पाहू आपण नेमकं. हे बघा, लिस्ट ऑफ मीडियम. हा, येस. तुम्ही बघा, सर्वात महत्वाची गोष्ट आहे इथं बघा, दोन गोष्टी यांनी या पेजवरती सांगितलेल्या आहेत. सर्वात पहिले तुम्ही बघा, हा हे बघा, हिंदी जी कुठे कुठे आहे मी मार्क करतोय. ओके. तर तिथं तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता. आपले विद्यार्थी जर मार्कशीटवर ज्यांच्या मार्कशीटवर काय आहे, हिंदी असं लिहिलेलं आहे, 10वीच्या मार्कशीटवर ज्यांचा हिंदी होता, ते एवढ्या स्टेट मधून फॉर्म भरू शकतात. ही गोष्ट तुम्हाला कुठेच कळाली नसती. ही तुम्हाला त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बघण्याचा एक फायदा आहे. ओके. तुम्ही महाराष्ट्रातच फॉर्म भरला असता फक्त मग. पण जे कोण बाहेर राज्यात पण जाण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, ज्यांना आपल्या लाईफ थोडी एक्सप्लोअर करायला आवडते, त्यांच्यासाठी पाहून घ्या. इतक्या लँग्वेज आहेत की ज्यामधून तुम्ही टेस्ट देऊ शकता. तुमच्या जर याच्यावरती हिंदी असेल मार्कशीट वरती, तर तुम्ही ऑलमोस्ट ऑलमोस्ट बघा 35 स्टेट्स आणि UTs त्यांनी दाखवलेल्या आहे त्याच्यामध्ये, की तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता. येस. मीडियम ऑफ एक्झामिनेशन, तुमचं मीडियम आहे एक्झामिनेशनचं. येस. हे बघा, सर्वात महत्वाची गोष्ट आता, की प्रिलिमिनरी एक्झामिनेशन साठी आपला सिलेबस काय असणार आहे. ओके. येस. हे जे आहेत त्या मीडियम आहेत, म्हणजे की तुम्ही या स्टेटमध्ये इंग्लिशमध्ये पण एक्झाम देऊ शकता, हिंदीमध्ये पण देऊ शकता. इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये बघा, तर ऑलमोस्ट तुम्ही सर्व स्टेटमध्ये हिंदीमधून एक्झाम देऊ शकता. येस. हिंदी लँग्वेज मधून. ओके. येस. हे बघा, तुम्हाला इंग्लिश असणार आहे, इंग्लिश लँग्वेज, जे की मीडियम इंग्लिशच असतं. त्याचं 30 प्रश्न असणार आहेत इंग्लिशचे. ओके. आणि त्याच्यासाठी सेपरेट वेळ असेल 20 मिनिटं. त्याच्यानंतर न्यूमरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न 20 मिनिटं. त्याच्यानंतर रिझनिंग असणारे 35. म्हणजे असे टोटल 100 प्रश्न आहेत आणि 100 मार्क आहेत आणि 1 घंटा आहे. म्हणजे आपले कंबाईनचे जे पोरं आहेत, त्यांना आहे बघा सवय, त्या टाईप मध्येच मग तुम्हाला इथे कव्हर करणं. टाइम मॅनेजमेंट ही गोष्ट सर्वात महत्वाची इथे दिसत आहे. ओके. येस. नेक्स्ट बघू आपण. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे, हे सांगण्यामध्ये थोडं हे झालं बरं का, मिस्टेक, की फक्त इथे मीडियम सांगितलेलं आहे या स्टेटमध्ये. ओके. तेच म्हणतो, साऊथ इंडियन स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करू शकणार नाही. नॉर्थ इंडियन मध्ये वरती जसं मी सांगितलं तुम्हाला, तिथे तिथे तुम्ही हिंदी असेल तर अप्लाय करू शकता. आणि एवढे स्टेट आहेत जिथे की तुम्ही हिंदी आणि इंग्लिश आणि इतर लँग्वेज मध्ये पण एक्झाम देऊ शकता. आपल्या महाराष्ट्राची मराठी आहे का? येस. मराठी असलीच पाहिजे. मेन्स एक्झामिनेशन साठी त्यांनी दिलेलं आहे इथे, की काय काय नेमके आपला सिलेबस असणार आहे. मेन्स मध्ये त्यांनी जनरल अवेअरनेस दिलेला आहे, किंवा फायनान्शियल. ओके. तर त्याचे 50 प्रश्न असणार आहेत. राईट. नेक्स्ट बघू आपण, दुसरं काय असणार आहे. याचे 50 प्रश्न असणार आहेत. दुसरं आहे इंग्लिश, जनरल इंग्लिश असणार आहे, त्याचे 40 प्रश्न. ऍप्टिट्यूड आहे, त्याचे 50 प्रश्न आहेत. येस. एकदम वास्ट अशी मेन्स दिसत आहे, पण सोपी आहे. रिझनिंग ॲबिलिटी 50. म्हणजे असे 190 प्रश्न आपल्याला त्यांनी मेन्सच्या एक्झामिनेशन साठी देणार आहेत. आणि 200 मार्क त्याच्यासाठी असणार आहेत. ओके. 1 मार्काला 1 प्रश्न. आणि इथे रिझनिंग साठी त्यांनी 50 प्रश्न आणि 60 मार्क असं दिलेलं आहे. म्हणजे 10 मार्क तुमचे तिथे एक्स्ट्रा वाढलेले आहेत. येस. तर आपल्याला इथे ऑलमोस्ट 3 तासाचा वेळ त्यांनी दिलेला आहे. ओके. हा. पण प्रत्येक साठी सेपरेट तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. जनरल अवेअरनेस साठी तुमचा वेळ असेल तो 35 मिनिटं. असं तुमचा वेळ संपत संपत जाईल. येस.
तुम्ही या 35 मिनिटाच्या नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊ शकता, त्याच्या अगोदर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. येस. आणखी बघा याच्यामध्ये काय महत्वाचं चालतं तर सॅलरी. सर्वात महत्वाची गोष्ट असते की सर सॅलरी काय आहे, आपण एवढी धडपड करायची जर सॅलरीच आपल्याला व्यवस्थित नाही आली तर काय फायदा, राईट. तर तुम्हाला पे स्केल इथे दाखवलंय की मिनिमम 24,000 बेसिक पे असणार आहे, वरी अलाउन्स वगैरे मिळून तो चांगलाच एक 30,000 पर्यंत हा जाऊ शकतो, 28 ते 30,000 पर्यंत. ओके. येस. आणि काय काय गोष्टी ऍड करून त्यांनी इथे दाखवलं की 64,000 पर्यंत त्यांनी हा पे स्केल दाखवलेला आहे. ओके. येस. बघा इथे दिले त्यांनी बेसिक पे तुमचा असणार आहे की 26,730, म्हणजे जॉईनिंग झाल्या झाल्या तुम्हाला 26,730 हा इतका तर येणारच आहे. येस. कुठलीही परीक्षेचा फॉर्म भरण्या अगोदर पूर्ण नोटिफिकेशन स्वतः वाचायचं किंवा आपला स्पर्धा वेबचा जो आलेला असतो व्हिडिओ तो पाहायचा, त्याच्याशिवाय फॉर्म भरायचा नाही. अर्धवट नॉलेजने फॉर्म भरला की तो पास व्हायचे चान्सेस पण झिरो असतात. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे बघा याच्यामध्ये, आणि त्याचं तुम्हाला कॉल लेटर तुमचं मोबाईल नंबर वरती येईल. येस. 10 दिवस अगोदर येईल एक्झामच्या असं त्यांनी सांगितलंय. मेन्स एक्झामिनेशनच्या पण 10 दिवस अगोदर येईल. आणि हे सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी माहिती पुरवण्यात येईल की कॉल लेटर आलेत का नाही, रिस्पॉन्स शीट आली का नाही, एक्झाम झाली का नाही, कशी होती एक्झाम, मग शिफ्ट वाईज एक्झाम होता तर पहिल्या शिफ्ट मध्ये कोणते प्रश्न आले होते. ह्या सर्व माहितीसाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. येस. नो हार्ड कॉपी ऑफ कॉल लेटर पॉइंट. ओके. तर तुम्हाला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याची प्रिंट काढायची आहे, असं सरळ सरळ सांगितलंय त्यांनी. प्री आणि मेन एक्झामला जाताना तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड व इतर गोष्टी त्याचं सोबत ठेवायच्या आहेत. येस. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे तुमचं थंब आणि डोळ्यांचं. येस. ते पण सांगितलेलं आहे. आणि जर कोणी कॉपी करताना पकडलं, कॉपी करणाऱ्या मेंबरनी हे वाचून जायचंय नक्की सगळं की तुमच्यावर काय काय गुन्हे दाखल होऊ शकतात ते. येस. तर तुम्हाला प्री एक्झामिनेशनच्या अगोदर SC ST OBC आणि एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांच्यासाठी थोडस गायडन्स म्हणून थोडं यांनी सुरू केलेले आहे. तर त्याचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्या वेबसाईट वरती जायचं आहे. तर तुम्हाला तिथे थोडेफार त्यांचे लेक्चर्स वगैरे पण तुम्हाला मिळून जातील. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे सर, आता फीस काय आहे सर, एवढं तुम्ही वाचून दाखवलं, आता फीस पण सांगा सर. ओके बेटा. फीस आहे SC ST साठी फीसच नाही, आणि जनरल OBC आणि EWS या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी आहे 750 रुपये. ठीक आहे. नॉमिनल फीस ठेवायला पाहिजे होती, पण SBI त्यांची त्यांची एक स्पेसिफिक फीस असेल तर चालेल. पण सेंटरचे एक्झाम आहेत तर 250 रुपये अशी फीस, UPSC स्वतः 250 रुपये फीस ठेवते. तर या एक्झामनी सुद्धा कमी फीस ठेवायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. अप्लाय कसं करायचं, सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी इथे सांगितली आहे बघा, की या बँकच्या SBIच्या करिअर ओपनिंग्स, करंट ओपनिंग्स मध्ये जाऊन, SBIच्या वेबसाईटवर जाऊन, करंट ओपनिंग्स मध्ये जाऊन, करिअर्स मध्ये जाऊन आपल्याला अप्लाय करायचं आहे. तरी समजत नसेल तर ही लिंक आणि ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक बघा, तुम्हाला फक्त काय करायचंय, मी इथं सांगतो टेलिग्रामवर कसं जॉईन व्हायचं आपल्या. तर फक्त @ टाईप करायचं आणि SPARDHAWEB स्पर्धा वेब असं सर्च करायचं. ओके. तर जे चॅनल येईल त्याला जॉईन करून टाकायचं, त्यावरती आपली सर्व माहिती येत असते. राईट. आणि माझ्याशी संपर्क करायचा असेल तर स्पर्धा वेब 01 असं टाकायचं. डायरेक्टली तुम्हाला मला मेसेज करता येईल आणि आपले डाऊट विचारता येतील. ओके. स्पर्धा वेब 01 असं माझा टेलिग्रामचा युजर नेम आहे. येस. जे काही आपल्याला काही डाऊट असतील ते सर्व स्पर्धा वेबची टीम फुलफिल करण्याचा किंवा सोडवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करू. ओके. तर ऑलमोस्ट आपण जाहिरात ही वाचलेली आहे. आणि जे कोणत्या गोष्टी तुम्हाला येतील, येस बघा, आता एक्झामचे सेंटर तुम्हाला दिलेले आहेत ते आपण एकदा वाचू, म्हणजे हे
जाहिरातीचा एंड करता येईल आपल्याला. तर मी असं गृहीत धरतो की आता आपण सर्वजण महाराष्ट्रातूनच फॉर्म भरणार आहात. तर महाराष्ट्रामध्ये बघा आपल्याला इथे 30 नंबरला तुमच्या स्क्रीनवरती मी मार्क केलेला आहे बघा. येस. तर इथं आपल्याला अहमदनगर एक एक गोष्ट आपण हायलाइट करू. कोणची? अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, दॅट इज औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सातारा, सोलापूर, इतक्या सर्व एक्झाम सेंटर आपल्याला त्यांनी महाराष्ट्रामध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. ओके. तर प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला ऑलमोस्ट प्रत्येक जिल्ह्यातून ज्या मेन मेन सिटीज आहेत जिथं की विद्यार्थी अभ्यास करतात किंवा जे एक एज्युकेशनल हब असं आपण म्हणतो, त्या सर्व ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत. महत्वाची गोष्ट आपण इथे पाहिलेली आहे एक्झाम सेंटर्स. फॉर्म भरताना आपल्याला एक रिटन डिक्लेरेशन द्यायचं आहे. त्यावरती इथं आपलं नाव टाकायचंय, डेट ऑफ बर्थ पुढे टाकायची आहे आणि हे सगळं लिहायचं आहे. इथपर्यंत का हायलाइट करून देतो तुम्हाला. आणि मग त्यानंतर काय करायचंय की तुमचा डावा अंगठा, लेफ्ट थंब इम्प्रेशन तिथे द्यायचंय. ओके. येस. आणि ज्यांचा लेफ्ट थंब नसेल, काही ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल तर पण दिलेला चालतो. येस. ओके. बाकी सर्व टेक्निकल गोष्टी आहेत, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा वगैरे ते सर्व गोष्टी आता सांगून मी तुमचा वेळ न घालवता इतर गोष्टी आपण बघू की याच्यामध्ये आणखी काही इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला बघायला मिळतात का. हाऊ टू अप्लाय, यांनी बघा एक छान सुंदर असं इथे दिलेलं आहे हाऊ टू अप्लाय. तर इथे SBI या वेबसाईट वरती जायचं आहे. ओके. तर याची लिंक मी आपल्या टेलिग्राम, व्हॉट्सअप सर्व ठिकाणी तुम्हाला देतो. येस. या ऍडव्हर्टाइज वरती क्लिक करायचं आहे. ऍडव्हर्टाइज नंबर बघा तुम्ही. ओके. येस. हा. अप्लाय ऑनलाईन बिफोर फायनल सबमिशन, गो थ्रू युअर ऍप्लिकेशन करेक्शन्स. हा, एकदा ऍप्लिकेशन तुम्ही पूर्ण भरल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस करता येत नाहीत, त्यामुळे सर्व फॉर्म व्यवस्थित तज्ञाकडून भरा किंवा स्वतः भरा, पण व्यवस्थित भरा. स्टेट बँक ऑफ इंडियाची जाहिरात आपण आज छान प्रकारे पूर्ण डिटेल्ड सांगितली आहे. एक्झाम सिलेबस काय असणार आहे, प्रिलिम्स मेन्स सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. स्पर्धा शी जुडलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि तुम्हाला मी फ्री टेस्ट कशी सोडवायची हे सांगतो. तर सर्वप्रथम क्रोम वरती जाऊन स्पर्धा वेब असं सर्च करायचे. spardhaWeb.com अशी आपली वेबसाईट येऊन जाईल लागलीच. ओके. तर ही आपली वेबसाईट आहे. इथे तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलची लिंक आहे, इंस्टाग्रामचं आपलं चॅनल आहे त्याची लिंक आहे, युट्यूबची आपली लिंक आहे आणि व्हॉट्सअपचे जे ग्रुप्स आहेत त्याची पण लिंक इथे दिलेली आहे. तर इथं आल्यानंतर या पेजवरती तुम्हाला टेस्ट सिरीज म्हणून ऑप्शन दिसेल. तर या टेस्ट सिरीज मध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता का, तेव्हा तुम्हाला बघा आता प्रत्येक विषयाच्या टेस्ट इथे पाहायला. बघा काल आपली आहे इकॉनॉमिक्सची, त्याच्यानंतर आहे गणित बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर आहे विज्ञान. सर्व प्रकारच्या टेस्ट आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत. तुम्ही जर चालू घडामोडी टाकलात तर चालू घडामोडीच्या पूर्ण टेस्ट तुम्हाला दिसतील. हे पेज 1 आहे. नेक्स्ट केलं तर आणखी अशा सर्व प्रकारच्या टेस्ट तुम्हाला इथे भेटतील. ओके. इतिहास म्हणला तर इतिहासच्या टेस्ट येतील. नेक्स्ट पेज केलं की आणखी येतील. ओके. तर ऑल मध्ये जाऊन बघायचंय, सर्व टेस्ट सोडवायच्यात आपल्या. ओके. आणि इथे नेक्स्ट पेज केलं तर ऑलमोस्ट आपल्याकडे 200 टेस्ट आपण फ्री मध्ये टाकलेल्या आहेत. ओके. तर लेटेस्ट अपडेट यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे आपल्या युट्यूबच्या सर्व नवीन जाहिराती आलेल्या सर्व गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतील. ओके. IDBI बँक भरती आहे, बँक ऑफ बरोदा रिक्रुटमेंट आहे, महाजनकोची 800 जागाची आहे, समाज कल्याणची 31 डिसेंबर पर्यंत लास्ट तारीख आहे बघा. हे समाज कल्याणचा पण तुम्ही सर्वांनी फॉर्म भरून घ्या. ओके. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की स्पर्धा वेब सर्च करून तुम्ही दररोजच्या MPSCच्या किंवा सर्व पोलीस भरतीच्या वगैरे टेस्ट फ्री मध्ये सोडवू शकता. चला मग तुर्तास मी रजा घेतो. तुम्हाला काही अडचण असेल तर मी तुम्हाला माझा संपर्क क्रमांक, माझा ID सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, तसं तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.